हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग ना आपला खूप असा स्पेशल होणार आहे. तो पण सगळ्या बायकांचं असं फेवरेट हे काम असतं, ते म्हणजे कुठं कार्यक्रमाला जाणं, पार्टीला जाणं. कारण की ते दिवशी ना आपलं भरपूर मोठं काम जे दररोजच चालतं स्वयंपाकाचं ना, ते काहीतरी म्हणजे आज आपलं निवांत असतं, काहीच टेन्शन नसतं. तर यामुळं तर आज आम्ही पण चाललो होतो मस्त एका बर्थडे पार्टीला. तर तोच ब्लॉग बघूया आता. तर पहिल्यांदा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी नसन केलं ना तर त्यांनी, म्हणजे तुम्हाला दररोज आपले असे ब्लॉग बघायला भेटत जातील. तर आता 2 ते 3 दिवस आहे ना ब्लॉग आलाच नव्हता. तर यामुळं म्हणजे पेंडिंग होता. मी शूट तर केलं होतं पण आपलं एडिटिंग वगैरेच केली नव्हती. तर यामुळं आज फायनली आपला ब्लॉग येतोय मस्त असा. तर आता इथं पहिल्यांदा ना मी आरूला तयार करत होते, कारण की पहिल्यांदा म्हटलं हिला तयार करून देऊया आणि नंतर मी तयार होते. कारण की लेकरांना ना असं पार्टीला बाहेर कुठं पण जायचं म्हटलं तर त्यांना पहिल्यांदा रेडी करावं लागतं, नंतर आपण रेडी व्हायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा ना म्हटलं आता इथं मॅडमला आमच्या तयार करून घेते छान असं. आणि आज बघा आता मस्त असा फ्रॉक घालायचा होता तिला. तर हा फ्रॉक बघून ना मला तिच्या म्हणजे एक पहिल्या बर्थडेची आठवण आली. कारण की पहिला बर्थडे जेव्हा होता तर त्यावेळी तिचं फर्स्ट बर्थडेचं शूट करायचं होतं ना आम्हाला, त्यावेळी मी हा फ्रॉक घेतला होता तिला. तर छान मस्त असा त्यावेळी ना तो तिला लॉंग होत होता असा, आणि आत्ता एकदम राईट येतोय छान असा. आणि त्यावेळी ना तिला फ्रॉक बिलकुल आवडत नव्हता घालायला, पण आता कुठंतरी आहे ना तिला फ्रॉक जास्त आवडायला लागल्यात दुसऱ्या मुलींच्या बघू बघू. तिला पण वाटतं मी पण घालावा. तर आज आहे ना खूप हट्ट चालला होता, तर मग घालून टाकली तिला मस्त अशी फ्रॉक. तर खूप छान दिसत होती, पिंक कलर ना तिला मस्त असा दिसतो. त्यासोबत छान असा, आता केस तर नाही ते एवढे मोठे आमचे, तरी पण आम्ही झेंबू बांधलाच होता छोटासा. तर बघा आता जीव तर एवढासाच आहे, पण हाऊस किती मोठी बरं. तर आता सारखं आहे ना माझा मेकअप वगैरे करायचं कधीतरी बघत असते ना ती. तर यामुळं ना आता तिला पण कुठंतरी माहीत झालं की हे लिपस्टिक लावायची, मग ते आपलं काजळ लावायचं, पावडर लावायचा. तर तसंच काहीतरी आमच्या मॅडमला आज तयार व्हायचं होतं. तर मस्त असं तिला फ्रॉक घातला, नंतर तिला छान असा हार पण घालून घेतला. आता केस तर एवढे मोठे नाही, तरी पण झेंबू बांधलाच होता आम्ही. आणि त्याचबरोबर छान असं थोडंसं तिला पावडर लावल्यासारखी केली, आणि थोडीशी अशी आता लिपस्टिक लावली. कारण की लिपस्टिक नाही लावली खूप जास्त राग येतो आम्हाला. कारण की आता ती थोडी का होईना पण नादी लावायला लावाच लागते. मी फर्स्ट टाईम तिला लावली होती. त्याचबरोबर छोटीशी अशी टिकली पण लावली होती. तर मस्त असं दिसत होती छान असं. आणि हा फ्रॉक ना आता तिला मस्त असा एकदम परफेक्ट बसत आहे. तर यामुळं कुठंतरी आता तिला म्हणजे ॲडजस्ट करायला ना, म्हणजे फिरायला इकडं तिकडं असं एक ताण नाही होत, काही टेन्शन नाही राहत. तर यामुळं ती कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये. नाही तर फ्रॉक घातली ना लेकरांची खूप जास्त चिडचिड चिडचिड चालूच असते. आणि आता फायनली ना आमच्या मॅडमचे छान असं आवरून झालं होतं, आणि नखरे करायचे पण झाले होते कॅमेऱ्यासमोर. आता थोडा कॅमेरा दिसला ना तर तिला आता कुठंतरी कळतंय व्हिडिओज वगैरे ना, तर ती बघून तर लगेच आमचे नखरे सुरू होतात. मस्त अशी ॲक्टिंग करायची, नाही तर थोडाफार डान्स करायचा. आणि आज कुठंतरी खूपच आनंदी झाल्या होत्या, कारण की फ्रॉक घातली आहे ना खूप दिवसांमधून. तर यामुळं तर चला आता तिचं कुठंतरी आवरून दिलं, फौजींचं पण आवरलं. म्हटलं आता चला तुम्ही दोघं गायब व्हा, मला आवरू द्या आता निवांत. तर सिम्पल असंच आवरणार होते, कारण की तिच्या आवरण्यामध्ये तिचे थोडे व्हिडिओज काढले, फोटो काढले ना, तर त्यामध्येच टाईम गेला. मग मला होतं थोडासा असा टाईम कमी पडला. मग यामुळं ना पटापटा फाउंडेशन घेतलं. ब्लेंडर वगैरे काही लावीतच बसले नाही त्यांनी, मी डायरेक्ट आपलं घेतलं हाताने टॅप टॅप करून ना मस्त असं लगे फॅरन लवलीसारखंच आपण क्रीमसारखंच लगेच ॲप्लाय करून दिलं मस्त. आणि त्यावरती आपलं लॅक्मेचंच कॉम्पॅक्ट पावडर छान असा म्हणजे लावून घेतला. तर लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर ना खूपच छान आहे, मस्त असा ऑल स्किन टाईप आहे, आणि खरंच प्रत्येक स्किनला सूट होतो. आणि खरंच म्हणजे फाउंडेशन नाही लावलं, नुसतं कॉम्पॅक्ट लावलं तरी पण एकदम मस्त असा लुक येतो छान असा. पार्टीवेअर असो नाही तर सणासुदीला असो, मस्त आहे हे प्रोडक्ट. आणि आता
थोडा थोडा करताना फायनली मेकअप असा तयार झालता आणि छोटंसं असं मंगळसूत्र मी आपल्या नकलीच येते ते काहीतरी घालून घेतलं होतं. आता इयरिंग घातली आणि पहिल्यांदा ना मी आज म्हणजे ही रेड कलरची डार्क सी लिपस्टिक पहिल्यांदाच आज यूज केली आहे. लिक्विड आहे काहीतरी वॉटरप्रूफ आहे आणि तेच मला कुठेतरी बघायचं होतं खरंच ही जाती आहे का नाही. तर त्याचाच काहीतरी आज टेस्ट होता यामुळे लावून घेतली होती. म्हटलं चला आता छान वाटन थोडीफार लावून बघते आणि कधीतरी चालतंच असं. तर यामुळे ती लावली कुठंतरी मस्त असं दिसत होती. छान असा लगेच मी ड्रेस घालून घेतला छोट्याशा ट्रान्झॅक्शनमध्ये. आणि इथं ना आता मी मस्त असा घागराच घातला आहे. म्हणजे घागरा नाही खरं तर हा म्हणजे आपला खाली स्कर्ट आहे वरती असा काहीतरी टॉप आहे. मस्त असं केस वगैरे लगेच थोडंसं रबर वगैरे लावून मोकळे सोडले होते छान असे. आणि तेवढ्यात लक्षात आलं आता जायच्या अगोदर गिफ्ट तर घ्यावं. मग गिफ्ट घेतलं कुठंतरी हे पॅक करून ठेवलं होतं फौजींनी ऑलरेडीच. आणि मग गिफ्ट घेतलं आणि आता फायनली आम्ही आता बड्डे पार्टीमध्ये आलो होतो. तर आता इथं बड्डे बॉय पण मस्त असा तयार झाला होता ड्रेस वगैरे घालून. आणि आता पण त्याची पण चिडचिडच चालू होती. त्याचा सेकंड बड्डे होता आणि इथं मस्त असं सगळ्यांनी मिळून केक कटिंग केलं एन्जॉय केला फुल असा कार्यक्रम. नंतर आहे असं काहीतरी त्यांनी थोडक्यात असा नाश्ता ठेवला होता जेवणासाठी आणि त्याची तयारी ना आम्हीच करीत होतो तिथं किचनमध्ये. म्हणजे त्यांना त्या ताईंना मदत करत होतो असं थोडंफार त्यांना डेकोरेशन वगैरे करायला. तर चला आजचा ब्लॉग असाच होता. थोडक्यात असा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.